माझ्या महाराष्ट्रातील जे जे कोणी लोक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाला मानतात, तसेच माझ्या भारतातील 90% मूल निवासी बहुजन समाजाच्या लोकांनो आणि भारतातील जेवढे काही पॉप्युलेशन आहे, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो, जो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत आणि ह्युमॅनिटीला मानतो, असे सर्व माझे भारतातील लोकांनो, तसेच माझी बहीण मौर्यवंशी, नागवंशी, बिरसा मुंडाचं रक्त महामहिम मुर्मूजी ही माझ्यापेक्षा 6-7 महिन्याने मोठी आहे. मी पण मौर्यवंशी, नागवंशी, बिरसा मुंडाचं रक्त आहे. तसेच कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया, भारतातली सगळ्यात बदमाश मीडिया, जी 90% दुश्मन म्हणतो आज, ही मीडिया आहे. दादांनो बघा, आमच्या देशामध्ये थोडंसं मी मागचा इतिहास सांगतोय. हा आतंकवादी, देशद्रोही, मोगल आणि पंडितचा अवलाद, या देशाचा दुश्मन हा सांगतो आहे की भारत एक खोजमध्ये की आर्य ब्राह्मण हे युरेशियातनं जगातले क्रूर टेररिस्ट हे बाहेरच्या देशातून आलेले आहेत. त्यानंतर आज हे जगातले सगळ्या टेररिस्ट आर्य ब्राह्मण लोकांची संघटन, काँग्रेस, BJP अलायन्सचे जे MPMA लोकांची संघटन आहे, RSS, जगातली सगळ्या टेररिस्ट संघटनचा हेड जो आहे, हा ढोराचा डॉक्टर भागवत हा सांगतो आहे की आम्ही जातीव्यवस्था तयार करून या देशातल्या 90% लोकांवर राज्य केलं म्हणून. सांगा दादांनो, यांनी काय केलं? आर्य ब्राह्मण, विदेशी, यहुदी, नाझीचे अवलाद, जगातले सगळ्या टेररिस्ट आतंकवादी हे युरेशियातनं 3000 वर्ष अगोदर, तसं इतिहास पाहिलं तर जास्त झालं आहे, चला पकडूया 3000 वर्ष अगोदर, हा आतंकवादी संघटनेचा हेड म्हणतो ढोराचा डॉक्टर मोहन भागवत, आर्य आतंकवादी संघटन जगातल्याचा हेड, जो आमच्या पैशाने झेडसे कुठे फिरतो. काय केलं यांनी? आर्य ब्राह्मण भारतात 3000 वर्ष अगोदर आले. यांनी 10व्या जो मौर्य राजा होता बुरदत्त, त्याची कपटबिद्दीने हत्या केली. त्याला पुष्पशुंग, दुर्योधन आणि राम, आणि या लोकांनी हा बुद्धाचं मानणारा देश होता. सोन्याची चिडिया केली होती बुद्धाने, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियतने, आणि जगसुद्धा त्याच्या ह्याच्याने आज दादांनो आपल्या देशातील जेवढे प्रगत राष्ट्र आहेत करत आहेत लोकांचं. आणि बघा काय हालत झाली आहे आपल्या ज्या जगामध्ये. भारताचा, अखंड भारतामध्ये एक तथागत बुद्ध आला जन्मायला आणि एवढी मोठी क्रांती केली, आणि त्यांच्या विचाराने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटी आणि जगाला मार्ग दाखवलं. आणि बघा यांनी दादांनो आल्यानंतर जे बुद्धचे प्रसारक होते त्यांची हत्या करायला सुरुवात केली. यांचा हेड म्हणतात पुष्पशुंग यांनी, आणि बुद्धचे प्रसार त्यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये टाकलं. दादांनो बघा किती क्रूर आहेत. काय केलं यांनी? आल्यानंतर यांनी इथं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्ण तयार केले. मनुस्मृती काय सांगितलं? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा या देशाचा मालक, हा हेड, गुंडा, जगातला टेररिस्ट, याचा ब्रह्माच्या तोंडातनं जन्म झाला. त्यानंतर क्षत्रिय, तो शेती करणार. आता शेती करणार म्हटल्यानंतर ताकद येणारच, उन्हातान्हात पाहुणाच. त्याने शिक्षण नाही शिकायचं, शिक्षण फक्त ब्रह्माने शिकायचं, टेररिस्ट लोकांनी. आणि यांनी वेळ प्रसंगी झालं त्याची ऑर्डर म्हणायची आणि लढाई लढायची,
आणि कोणाला जर त्याने सांगितलं याला मारा, त्याची हत्या करायची. याचा भावातनं जन्म आणि बिंबीतनं जन्म. हे वैश्य यांनी फक्त धंदा करायचं, पण क्षत्रियला नाराज नाही करायचं आणि त्याला तर बिलकुल नाही. आणि अशा पद्धतीने या लोकांनी वर्ण व्यवस्था केली, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. आणि काय केलं, इथल्या देशाचे 90% लोक जे होते, आज आपण 90% मूल निवासी, SC ST OBC, गरीब मराठा, बहुजनांच्या लोकांचा 7,000 जातीमध्ये डिवायडेशन केलं. सांगा. आणि काय केलं दादांनो, आमच्या बाया, कारण हे सांड आलेले होते बॅचलर, आमची बाई 3 वर्षाच्या पोरीपासून कुठल्याही स्त्रीवर हे बलात्कार, रेप, हत्या, अन्याय, अत्याचार करतील, खून करतील. त्याचं जो कोणी तोंडातनं आवाज काढेल त्याची ते हत्या करतील. बघा किती क्रूर. आणि यांनी 3000 वर्षापर्यंत 90% लोकांचं शोषण केलं. आणि आम्हाला शूद्र वर्णामध्ये नेहमी साथी. आजही तुम्हाला शूद्र, हे हरामखोर मीडिया हे दलिताचा नेता म्हणतात बाबासाहेबांना. सांगा किती क्रूर लोक आहेत हे. आम्ही 3000 वर्षापासून यांच्या सांगण्यावरून दलितो का नेता, मराठा का नेता, हा OBC का नेता, आणि हे काय, हे जगातले गुंडे, बलात्कारी, खुनी. बघा कसे कसे लोकांना हे करतात. ज्या विश्वरत्नाने एवढं जगाला दिलं त्याला सुद्धा ते दलिताचा नेता म्हणतात. त्यानंतर काय केलं दादांनी, यांनी बायांना, आमच्या आयाबाईंचे नवरे मरायचे त्यांना जिवंत जाळायचे. किती क्रूर अन्याय अत्याचार केला यांनी. त्यानंतर पशुपक्षी एवढं मनानं भागलं नाही. हे जे पशुपक्षी माणसं सकाळीपासून खातात पितात हाकतात, ते त्याच्यातल्या 2 अजून केलं, शूद्र अतिशूद्र केलं, ज्याला SC म्हणतो. त्याने हे हाकतील दिवसभर, दुसऱ्या दिवशी सकाळी हाताने उचलून डोक्यावर, टोपल्यात हात उचलायचं, डोक्यात ठेवायचं आणि बाहेर फेकायचं. त्यानंतर अनुसूचित जमाती, ज्याला ST म्हणता, हे जिनियस कोम आहे, कोणावर अन्याय अत्याचार नाही करत आणि सहनसुद्धा करत नाही. ते बिचारे जंगलात गेले, ज्याला तुम्ही आदिवासी ST म्हणता. आणि केरळातले नमुद्रीपाद सगळ्यात क्रूर. बघा प्रथा, रिजवा नावाची आदिवासीची जात होती तिथं. दादांनो, त्या 3 वर्षाच्या पोरीपासून त्या स्त्रीवर अंगात कपडे नाही टाकायचे, आणि चुकून टाकलं 2 साईडची छाती कापत होते. बघा किती क्रूर लोक आहेत हे. आणि केरळामध्ये नमुद्रीपाद हे यहुदी टेररिस्ट, शूद्राचं लग्न झालं पहिले 5 दिवस त्यांच्याकडे भोग करायला जायचं. बघा किती अन्याय अत्याचार केलेत दादांनो. आणि त्यानंतर आमचं शोषण करून हे म्हणतात 3000 वर्षापासून हा टेररिस्ट संघटनेचा ढोराचा डॉक्टर म्हणतो भागवत. दादांनो, एवढं शोषण केलं की आमचं डोकं जे विचार करण्याचे जे आहे ते डोक्याचं विचार करण्याचे पशुपक्षापेक्षा नीच खाली आणून ठेवलं. बघा दादांनो, सांगतो तुम्हाला, या परिस्थितीमध्ये पहिली क्रांती संतांनी केली. अगोदरही झाले संत महाराष्ट्रामध्ये 10व्या सदीपासून. बसेश्वर, लिंगायत गुरु काय म्हणतात ते. त्यानंतर नामदेव महाराज, शूद्र अतिशूद्र लोकांनी, शूद्र अतिशूद्र एवढी मोठी क्रांती केली आहे दादांनो. आपली आहुती दिली 1000 वर्षामध्ये शूद्र, तेव्हा मिळालेला एकमताचा अधिकार. आणि किती माजले आहेत ते बघा. आजची परिस्थिती भयानक आहे, ते सांगतोय. सत्य आहे का सत्य आहे एवढं फक्त विचार करा. त्यानंतर रैदास, कबीर, सगळे शूद्र. गुरु गोविंद सिंग साहेबाला मारून टाकलं. आणि बघा यांची क्रूरता. जेव्हा क्षत्रिय राजे हे 10-10 बायका करायच्या, बायांचं शौक लागलं. आणि आमचे संत सांगायचे, कुठलाही संत घ्या तुम्ही, पूर्ण भारतात संत झालेले आहेत. अरे दादांनो, तुम्ही देवाचे पोरं आहात, कोणी ऊच नीच नाही आहे, सगळे मिळून मिसळून राहा दादांनो. आणि स्वतःचा जीवसुद्धा दिलं, कितीतरी संतांना मारलं. आणि हे किती क्रूर आहेत याचं मी तुम्हाला आता, कारण हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या लोकांना सगळे गुलाम आहेत,
जेवढे काही PhD शिकले आहेत एकमेव व्यक्ती निघालेला आहे माझं गुरु, ज्याचं नाव आहे डॉक्टर मामा देशमुख. खरा इतिहास लिहिणारा. आणि दुसरे बंधू माझे अजूनही जिवंत आहेत, डॉक्टर आहा साळुंके, 90 पेक्षा जास्त वयाचे आहेत, ज्यांची मयत काढली 1969ला. हे आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचे MP MLA हिटलरपेक्षा जगातले टेररिस्ट लोकांनी घाबरले नाही. आणि दादांनो 1969ला आणि दादांनो कुणी प्रकाशन केलं नाही, कुणाच्या स्टेजवर गेले नाही. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी 89 वर्षापर्यंत 10 लाख पुस्तकं विकली आणि आत्ता मरण पावलेत 5 महिने. असे माझे गुरु आहेत. आणि त्यानंतर बघा दादांनो, हे 10 बायका करायचे. आता बायका ह्या शूद्रांच्या, कारण हे तर सांड आलेले आहेत. आता राजा जेव्हा लढाई लढतो सुरुवातीपासून क्षत्रिय, भूमिया, राजपूत आणि हे निजामी मराठीतले, तर प्रॉपर्टीची कमी आहे का यांच्याकडे? आणि बायांचं शौक. आता बाई ही शूद्राची. तर राजा जेव्हा 10 बायका करतो, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, कोणीही कुठल्याही जातीचं, तो क्षत्रिय असो, ब्राह्मण असो, वैश्य असो किंवा कुठलाही मराठा असो, दलित, SC असो, ST असो, कोणी कुणासोबत लग्न करतात. तर क्षत्रिय राजा यांच्या बायकासोबत लग्न करायचे. तर खरंच सांगा, आपण जेव्हा लग्न करतो तेव्हा सासू सासऱ्यावर मारू का त्यांना? का साले का संबंध आपण तयार करतो? हे इतके क्रूर. ऐका रे निजामी मराठ्यांनो, तुम्ही माजलेले आहेत. ह्या जिथं 200 जाती राजकारणी करण्या माजलेले आहेत. बघा दादांनो, या लोकांनी जेव्हा पाहिलं की संतांनी सांगितलं तुम्ही सगळे देवासारखे आहे, यांनी किती दूरदृष्टी यांची, यांनी मोगलांना बोलवलं. आणि मोगलसुद्धा बॅचलर आलेत. आता मला सांगा, मी तुमच्या घरामध्ये आलो तर मी तुमच्यावर दादागिरी करणार की तुमचं ऐकणार? मी एक पॉईंट विचार करा. मी तुमच्या घरी आल्यानंतर तुमचं ऐकून घेणार ना, ते मोगलाच्या अंडरमध्ये. मोगल यांचं आहे का? कारण मोगलांनी बायकासुद्धा आमच्याच केलेल्या आहेत. आणि चाललं. त्यानंतर डच आलेत, फ्रेंच आलेत, त्यांनी सुद्धा. तर मोगलांना यांनी बोलवल्यानंतर ते डच व्यापार करायला आले होते. तर डच यांनी मोगलांनी यांच्या अंडरमध्ये काम करायला सुरुवात केली. बघा सागा, महाराजा प्रताप बघा, आणि बायका आमच्या. तर ह्या लोकांनी मोगलांना बोलवलं. दूरदृष्टी बघा. अरे असं चाललं तर आपलं कसं व्हायचं? आणि दाखवा इतिहासात मला एखादी क्षत्रिय, निजामी, मराठा, भूमियार यांनी संताला मारलेलं असेल तर. आणि त्यानंतर बघा, असे 500 ते 600 अखंड भारतामध्ये 16व्या शतकापर्यंत राजे महाराजे होते, क्षत्रिय, भूमियार, राजपूत. आणि यांचं बी कसं झालं? आर्य, मोगल आणि क्षत्रिय, भूमियार, आणि आमच्या इथला निजामी मराठा. आता पहिली क्रांती महाराष्ट्रात झालेली आहे. जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, हे सगळ्यांना माहीत आहे, पुण्याजवळ. 1608चा जन्म. एवढी मोठी क्रांती केली त्यांनी. शूद्र, अतिशूद्र, बाया, माणसं होती, किती लोकांनी आहुती दिली. काय सांगितलं? अरे देवाचे पोरं आहेत. आणि पहिली क्रांती पंढरपुरात घेतली. पांडुरंग म्हणजे हा विठ्ठल. बघा कोण आहे? बुद्ध आहे. निर्माण केला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटी. आणि अशा जगतसंत श्रेष्ठी हत्या यांनी 1650ला वयाच्या 42वर मारून टाकून दिलं. आणि ह्या औलादी काय लिहितात? तुकाराम महाराज पुष्पविमानाने गेले. काय शिकलेले तेच होते. आणि पहिली क्रांती महाराष्ट्रात झाली. त्यानंतर बघा, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात त्यांना. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630ला जगातला सगळ्यात टॅलेंटेड राजा, शूद्र, तेली कुणबी समाजात जन्मलेला छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म झाला. मा जिजाऊ सिंदखेड राजाची लखोजी जाधवची मुलगी, शूद्र,
अन्यायाविरोधात तलवार घेऊन लढली. ऐका रे निजामी मराठा जनांगे पाटील, ऐक जरा. आणि तुम्ही भुजबळ, हाके, माझ्या गरीब मराठा, गरीब ओबीसी लोकांनो, यांच्यासाठी माझ्यासाठी औषध आहे. फक्त यांना बायकॉट करा. आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हे महाराष्ट्रातले जे आहेत ना 200 निजामी मराठे हरामखोर म्हणतो आज यांना, आणि हे ओबीसीचे हरामखोर, हा भुजबळ, हा आपला हाके हरामखोर, तू प्रोफेसर आहेस आणि तुला खडकीनं किरकी समजत नाही. हरामखोरांनो, अहिल्याबाई होळकरचे दुश्मन लोकांनो, गोरगरीब लोकांना हत्या करायचं प्लॅनिंग केलं आहे. हां, आणि निजामी मराठ्यांनो सत्ता पाहिजे. आणि तो बघा, ज्यांनी मराठवाड्याचा सत्यानाश केला त्याच्या बापाने, शंकरराव चव्हाण 48चा, हां, पुसदमधला राहणारा उमरखेडचा 48मध्ये, हे सगळे ओबीसीचे तेली, कुणबी आणि कलार, विदर्भ मराठवाड्यातले त्या संघाच्या ह्याच्यात जाणारे 5-5, 7-7 बायका, आणि यांच्या घरी पूजापाठच्या नावाने, आणि मुनीमची पाहिजे होतं गरीब लोकांच्या शेती लुटायला 2-2 हजार एकर जमीन. कोण होती हे? हां, आणि त्याच्या पोरग हरामखोर, हां, आज म्हणतो माझ्यावर अन्याय केलं, आदर्श घोटाला. अरे यांची दशा अशी झाली, बंदुकीच्या टोकावर यांना बोलायला लावत आहे. हे गू खाणारे म्हणतो आणि बोलत आहेत. हरामखोर लोकांनो, तुम्ही सत्ता भोगली बापाने पोरांनी, आदर्श घोटाला, आणि आज मराठवाड्याला कुत्र्या बकऱ्यासारखं कापत आहेत. 1 लाख पोरी गायब आहेत. हाके आणि हा भुजबळ हरामखोर स्वतःला फुलेचा अवलाद समजतो, गोरगरिबांचा कत्ल करायला. सावधान व्हा. आता नेपाळमध्ये जी क्रांती झाली ना, ती क्रांती या महाराष्ट्रात होणार आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. आणि या निजामी मराठ्यांना सांगतोय, आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, BJP आल्याचे जेवढे काही आहेत ना आमदार, खासदार, हरामखोर लोकांनो, गोरगरिबांचा कत्तल करायला लागलेले आहेत. शरम नाही वाटत थोडीशी? काय बोलतो म्हणून आपण गू खाऊन बोलता का रे? काय रे आपलं अशोक चव्हाण गांडू, शरम नाही वाटत? त्यानंतर बघा दादांनो, जगस शूद्र राजा छत्रपती जिजाऊ आणि वडिलांचं नाव शहाजीराजे, शूद्रामधले कधीचं जन्म आहे? 1594चं. आणि अशा महान राजांनी, कोण आहे गुरु? बघा, तुकाराम पादुका चौकात जाऊन, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज. 10-12 वर्षापासून दोघांत 20 वर्षाचा फरक आहे. आणि त्यानंतर बघा, मुस्लिम सरदार होते. कोणते मुस्लिम? जे शूद्र अतिशूद्रमधले गरीब होते. मोगलांनी सांगितलं, जेव्हा अन्याय अत्याचार होत होता, त्यांनी म्हटलं तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही तुमची हिफाजत करतो. काय ख्रिश्चनही तसेच आहेत. बघा मदर टेरेसा. आणि बघा दादांनो, असे गरीब मुस्लिम आणि आमचे बॅकवर्ड क्लासचे लोक. घ्या, नाव सांगतो तुम्हाला. चॅलेंज आहे, 1% चुकीचं असेल तर सांगा. इनामदार कुठं नाव आहे सांगा ना. तेली आहे, कुणबी कोण आहे? मराठा आहे, ओबीसी आहे ना. हां, त्यानंतर काशीत कुठं आहे? मी तुमची गुलामगिरी सांगा ना. एकाच पर्टिक्युलर मराठामध्ये आहे का, ओबीसीमध्ये आहे की बामणात आहे? कालेरकर, माझ्या इथं ब्रिगेडियर कालेरकर मुसलमान होता. दुसरा कालेरकर ओबीसी होता, मालीचा, पुण्यातच आहे, कोणी चालेल दाखवून देतो. तिसरा मराठा होता. आणि पाटील तर सगळ्यातच आहे. आणि असे गरीब मुस्लिम ना आम्ही लोक होतो. दादांनो बघा, हे पेशवाई होती, मोगलांच्या अंडरमध्ये होते, औरंगजेबच्या, तेव्हापासून आहेत हे. आणि दादांनो, जेव्हा कृष्णा भास्कर कुलकर्णींनी घात करण्याचं चिरून काढलं, आणि महाराजांनी मोगल राजाची एक पत्नी कल्याणहून सरदार लोकांनी जिंकून गिफ्ट म्हणून आणली. काय म्हटलं महाराज, खबरदार माझ्या पोरीला हात लावाल तर. आणि रिस्पेक्टने चोडी बांगडी करून परत केली. आणि शेतकऱ्याचा डेटाला हात जर लावला ना, बोट कापून काढी. अशा शूद्र महान राजा, जगातला सगळ्यात टॅलेंटेड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1663ला जेव्हा मोगल आणि डच होते, महाराजांचं राज्य पुण्यापासून केरळापर्यंत होतं, त्यांनी म्हटलं की शूद्र अतिशूद्र गरीब लोकांना लेबर म्हणून आम्ही दुसऱ्या देशात पाठवतो. काय म्हटले होते महाराज 1663ला? खबरदार माझ्या गरीब शूद्र अतिशूद्र घरात जरी बंद केले ना, दरवाजा तोडून चिरून काढेल.
आणि हे होते शिवाजी महाराज शूद्र राजा. शरम करा निजामी मराठाच्या 200 कुटुंबांनो. आणि संभाजी ब्रिगेडला म्हणतो मराठा सेवा संघाला माझी सभा माझं पत्रकार भवनमध्ये 10 सप्टेंबरला इंटरव्ह्यू होतं, पत्रकार परिषद होती 1 ते 2. हा प्रवीण गायकवाड 1:45 आला आणि 1:35 पर्यंत हे घेतलं, सगळ्या मीडियाला हाकललं आणि मला म्हणते द्या तुम्ही बोला आता. अरे हे विचाराची क्रांती आहे, डोळे उघडा दादांनो. हा भेणारा नाही, पुण्यातच आहे. द्या माझी फीन बोलवा. 1% जरी खोटं असेल तर. म्हणून मी सांगतो सुप्रीम कोर्टला, आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनो, महाराष्ट्रातले पोलीस कमिशनर, SDO आणि हे आरती साठी सारखे बसलेल्या हायकोर्टचे जज बलात्कारी खुनी म्हणतो तुम्हाला. हरामखोर लोकांना तुम्ही कोणाच्या पोटातून जन्मले? ज्या आईने जन्म दिला तुम्हाला पोरीबाळी नाहीत? हरामखोर लोकांना कोणत्या स्तराला नेऊन ठेवले? महान राष्ट्राला फुकट मिळाली आझादी. त्यानंतर अशा महान राजाला 1680ला मृत्यू होतो, मारून टाकला त्याला कोणी विष देऊन हे देऊन. कुठं मनुस्मृती? काय रे निजामी मराठ्यांनो, स्वतःला क्षत्रिय भूमियार राजपूत समजता तुम्ही. त्यानंतर बघा 1657ला छत्रपती संभाजी महाराज जन्म. एक सुद्धा लढाई नव्हती. आदले 12 ग्रंथ हे औरंगजेबच्या अंडरमध्ये होते. अशा महान राजाला 12 ग्रंथाला वयाच्या 32 वर्षी मनुस्मृतीप्रमाणे कपटाने पकडून त्याचे 32 तुकडे करून भीमा कोरेगावच्या नदीत फेकून दिलं 32व्या वर्षी 1689ला. आणि दवंडी दिली होती, जो कोणी हात लावल त्याची हत्या करण्यात येईल. बघा किती क्रूर आहेत. फक्त तुम्ही बायकांसाठी हे सगळं काही करताय. शिकलेले नाहीत का रे निजामी मराठा में? संभाजी पेठ कोकाटेला म्हणतो, बनबरेला म्हणतो, बालाजी जाधव, रणजित. खोटं आहे का मी सांगतोय ते? टोटबद्ध करून बसलेत काय रे वामन मेश्राम आणि संभाजी ब्रिगेडचा संतोष शिंदे. कोणी काढले रे पुलत? आणि दादांनो बघा आमच्या बायका सकाळी गेल्यात आणि तेव्हा तुकडा आणला. कोण? वडू बुजुकला राहणारा गंगाराम महार म्हणजे गायकवाड. काय म्हटले? नका जाऊ, दवंडी दिल्या मारणार आहेत. हो बाजूला. दादा गेलेत, तुकडे शिवले आणि भीमा कोरेगाव पुण्यापासून 30 किलोमीटर आहे आणि त्याची अंतविधी आपल्या अंगणात केली. गायकवाड सरनेम शिवलं म्हणून शिवले झाले. हे आहे जिनियस कोम. 1889ला. त्यानंतर 1925ला अहिल्याबाई होळकर नगर डिस्ट्रिक्टमध्ये आदिवासी धनगर जातीची. अहिल्याबाई शिंदे वडिलांचं नाव. लग्न झालं शूद्र राजा होळकरच्या घरी. दादांनो तलवार घेऊन लढली. आणि दादांनो हे जे दिसतात राजस्थान आणि MP मध्ये शिंदे हे यांचं रक्ताचं नातं झालं. शूद्र अतिशूद्र. ऐका, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि वामन मेश्राम तूही ऐक. सगळ्यांना चॅलेंज करतो. जेवढे डॉक्टर शिकलेले आहेत, जेवढे इंजिनियर PhD घेतले, जेवढे सायन्सचे सायंटिस्ट, हे बघा देशद्रोही कल्लूरकर पुण्यात देशासाठी गुपित विकणारा डायरेक्टर आहे. यांना सगळं बाप आहे. हे आमचे मालक आहेत. थांबा तुम्ही आता जरा. हां, नेपाळचं उदाहरण आहेच. तुम्ही काय आमच्या देशाचा मालक नाही. अन्याय आम्हाला बाबासाहेबांनी म्हटलं आहे. मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. आणि सगळ्यात हरामखोर असतील बैमान हे आहेत हिस्ट्रीचे शिकलेले लोक. 4 नाव घेतो. नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर. हा श्याम मानव मेला वाटते. आणि हे आंबेडकर नावावर बसणारे हे सगळे PhD झालेले लोक. करा चॅलेंज, द्या माझी फी. हिम्मत असेल तर विचार प्रश्न. 2 तास बोलणार, 8 तास प्रश्न विचारा. आणि अशी आमची महान आई लग्न झाल्यानंतर तलवार घेऊन लढली. होळकर इंदोर शहर बसवलं आणि बिचारी 1795ला मृत्यू झालेला आहे. त्यानंतरचा इतिहास बघा. इंग्रज आलेत. मानवतावादी, इन्सानियत, ह्युमॅनिटीला मानणारे, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाला 18व्या सुरुवातीला आलेत. 1813ला शाळेला सुरुवात केली. 1819ला तो कायदा
कुठला? नंबूद्री 5चं. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण सुरू करून समता आणली. सावित्रीबाई फुले, फातिमा शेखनी 1 जानेवारी 1848ला पहिली शाळा काढली स्त्रियांसाठी. साऊथमध्ये नारायण गुरु मंदिरं बनवलं होते, सगळे शूद्र अतिशूद्र लोक, आणि सांगितलं का बामणाला येऊ द्यायचं नाही. आणि दादांनो त्यानंतर बघा 25 जून 1874चा जन्म. हे आमचे आरक्षणचे जनक शूद्र राजा शाहू महाराजचा जन्म झालेला आहे. 1875ला भगवान बिरसा मुंडा ख्रिश्चन धर्म घेतलेला होता, शिकलेला होता. मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचं रक्त त्याला जेलमध्ये पॉयझन देऊन मारलं. आणि हा दुसरा जन्मलेला आहे मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडाचा खून. असेल हिंमत ना, या पुण्यात राहतो, द्या माझी फी. आणि जेवढे शिकलेले आहेत सुप्रीम कोर्टला सुद्धा ज्या दम देतो आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनो, आणि महाराष्ट्रातले जगातले कोण पोलीस कमिशनर SDO आणि इथं बसलेले हायकोर्टच्या जज लोकांनो, आज विचारतो तुम्हाला, या आदिवासीवर आज 45 वर्षापासून 50च्या अगोदरचं मायबापाचं प्रूफ करा म्हणून करोडो लोकांचं आयुष्य बर्बाद करणारे आतंकवादी देशद्रोही जेवढे काही आहेत ह्या पार्ट्या आणि हे निजामीच्या औलादी कुटुंब जे बसले आहेत, हरामखोर लोकांनो, तुम्ही एवढा अन्याय केला आमच्यावर. हा, आणि हे हरामखोर OBCचे आतंकवादी समाजातले, हा, निजामी मराठाचे आतंकवादी हरामखोरांनो, 200 फॅमिली गोरगरिबाचे कत्ल करायला, आणि एकटा आमचा भाऊ लढतोय बाबासाहेबांचं रक्त 40 वर्षापासून. हा निजामी मराठा औलाद म्हणतो त्याला, जातीय दंगा करतो. आणि तो राणे किती नवरे केले असेल तू, मस्जिद में घुस के मारेंगे. अरे मार द्या, कोणाला मारतात हरामखोरांनो, आम्ही बघतो. आता आमच्या बाबासाहेबांनी म्हटलं आहे, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला, 100 दिवस भेड बकऱ्यासारखं जगण्यापेक्षा एक दिन सिंहासारखं जगा. आम्ही उदार झालेलो आहोत. आम्ही EVM वाले जे आहेत, आमचा मोर्चा प्राचासाहेब, भानुप्रसाद बलराज मलिक साहेब, बहुजन पैगामचे RS गौतम साहेब, आणि माझा भाऊ पुण्यातच राहतो BJ कोळशे पाटील 84 वर्षाचे. आम्ही भेटणारे नाही आहोत. असाल दाम बोलवा. माझा गरीब मराठा, गरीब OBC, मायनॉरिटीमध्ये सुद्धा आहेत हरामखोर निजामी हे. त्यानंतर SC STचे सगळ्यात जास्त बाबासाहेबाच्या समाजामध्ये देशद्रोही लोक निघालेले आहेत. दीक्षाभूमीसुद्धा विकून टाकली आहे. आमच्या पोरी वाचवत आहेत. इतके क्रूर आहेत हे. अरे 19 मध्ये ज्या ललित प्रभातनी 40 लोकांना मारलं, आमचा भाऊ मलिक साहेब राज्यपाल 300 कोटीची त्याला घुस द्यायला हे केलं, आणि इलेक्शन जिंकायला 19 मध्ये पुलवामामध्ये. हा, आणि त्या देवेंद्रला सोडून दिलं ललित प्रभात. आणि आत्ता 25 मध्ये पहलगाममध्ये दादांनो महाराष्ट्रातल्या 26 लोकांना मारलं. त्याच हरामखोर राक्षस औलाद हा तडीपारच्या अंडरमध्ये आहे गृहमंत्रालयाचा. आणि हे इतके देशवृत्तीचे लोक आहेत इथले पॉलिटिक्स, काँग्रेस, BJP, RSS अलायन्सचे MP MLA, एकाच्या तोंडातनं आवाज निघत नाही. आणि जगाला सांगता तुम्ही पाकिस्तान टेररिस्ट आहे. दाखवणार आहे ब्रह्मा कुठे आहेत. एवढा अन्याय या पृथ्वीवर होत आहे, कापून काढूयात यांना. सांगू ठेवतो मी, सुप्रीम कोर्टात सांगतो, महाराष्ट्र पोलीस कमिशनर SDO आणि हे बसले आहेत. सांगा भाडव्यांना, EWSचं आरक्षण घेतलं तुम्ही, आणि या आदिवासींवर 33 जातींवर आज 45 वर्षापासून अन्याय करता. कोणता रूल आहे रे? कधी केली का रे OBCची जनगणना? गरीब मराठाच्या लोकांनो सावध व्हा. हे गुंडे, मवाले, आतंकवादी जगातले टेररिस्ट आहेत. धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने. हा, आणि एकटा लढतोय बाबासाहेबांचं रक्त 40 वर्षापासून. हा हिटलरचा औलाद म्हणतो त्याला, जातीय दंगा करणार म्हणून. शरम नाही वाटत? 84 वर्षात झालाच ना म्हातारा. या गरीब मराठ्यावर अन्याय करताय. कुठल्या कानूनमध्ये बसते रे आतंकवादी देशद्रोही लोकांनो? महाराष्ट्रात सगळ्या ज्युडिशरी पासून तर कॉर्पोरेट सेक्टर पासून सगळ्या लोकांनो. आणि माझा भाऊ भूषण गवई साहेब, तुम्ही माझ्या आई वडिलांपासून मला ओळखता. सांगा कुठं कायदा आहे हा?
करोडो लोकांना आयुष्य बर्बाद करता आणि त्या दंगल करायची तयारी करता. त्यानंतर बघा 1878ला जीनियस पर्सन पेरियार रामास्वामी, बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891ला. 1902ला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, जो कोणी शाळेत जाणार नाही त्याला, आणि 50% आरक्षण 85% समाजाला, बहुजन समाजाला. 19मध्ये इंग्रजांनी, हे कूर होते, ज्युडिशियल 3% आणलं. 20ला परिषद घेतली माणगावला. 19ला बाबासाहेब परत आले 32 डिग्री 4 PhD घेऊन आणि सांगितलं आजपासून जेवढे काय 90% मूलनिवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांनो नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार. 20मध्ये परिषद घेऊन. आणि अशा महान राजाला 9 जून 1922ला 48व्या वर्षी एका बुक्कीने हेल्याला खाली बसवणारा, ऐक रे हेल्याचा डॉक्टर, त्यांना दादांनो मृत्यू झाला. कोणी म्हणतात पॉयझन, कोणी. आणि त्यानंतर कुर्ता बघा 1869ला आरक्षणचे जनक आपले राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा सूट ग्रंथ लिहिलं होतं. आणि 1869ला रायगडावरून टॅलेंटेड राजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि पहिली शिवजयंती केली 1869ला. पण एकही निजाम्या मराठ्यांनी कोणी सांगितलं, कारण हे बुद्धीच नव्हती यांना आमच्या दादा बायका पाहिजे आणि हुकूम. आजही बघा ना एवढे शिकलेले आहेत. बघा हे बघा PhD घेणारे कोकाटेसारखे माणसं, डॉक्टर रणजित, त्यानंतर बालाजी जाधव, बघा हे काय बोलतायत. थोडंसं मी थँक्स म्हणतो प्रवीण गायकवाडला. त्या दिवशी तर मी त्यांना नमस्कार सांगितलं, सगळ्यांना हाकललं, कारण तिथं कोण बसले आहेत, हे आर्य आणि निजामी मराठाचा आहे पुणे पत्रकार संघ. जेव्हा मी ती ओरडलो त्यांनी माझे पैसे पण परत केलेत. मी धन्यवाद म्हणतो तिथल्या अध्यक्षाला. आणि बोलून दाखवलं मी. अरे उघडा डोळे, गोरगरिबांचा कत्तल करण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे यांनी. हे इतके कोर आहेत. अरे हे तुम्हाला पण तेच करणार आहेत. आम्ही नाही मरणार, आम्ही मृत्यू पत्करू, गुलाम होणार नाही, लक्षात ठेवा. SC ST आणि मायनॉरिटीच्या लोकांनो जागृत व्हा आता. आणि OBCच्या लोकांनो या, तुमची जनगणना करू. गरीब मराठ्याच्या लोकांनो जेवढे ज्याचा हिस्सा घ्या. मी देतो फुकट शिक्षण तुम्हाला. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरला तुम्ही मुख्यमंत्री करा. आणि एवढा माझा अभ्यास झालेला आहे. कशाचं लावलं रे तुम्ही? हा SC, हा ST, हा OBC. अरे बाळासाहेब ठाकरे म्हटले होते 70च्या दशकामध्ये, का रे बामना कुठून जन्मलास, का रे मराठा कुठून जन्मलास, का रे OBC कुठून जन्मलास, का रे ST SC. अरे आज जातीच्या नावाने भांडण लावताय. आणि हे गुंडे मवाली, सत्ता भोगणारे, 56 पासून बघा ना तो आदर्श घोटाळावाला, माझ्यावर अन्याय, भाडव्या शरम नाही वाटत तुला? अशोक चव्हाण तुझ्यावर अन्याय. अरे हे बंदुकीच्या टोकावर बोलत आहेत. आणि हा भुजबळ हे बंदुकीच्या टोकावर, आणि हा हाके, आणि हे निजामी महाराजा दलाल. सांगा रे कोणता कानून वय आमच्यावर 55? कुठून आला रे 67? कुठून आला 60? आणि EWS काय गरीब आहेत? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य निजामी मराठा काही शरम बिरम वाटत नाही? काय करता? बुद्धू समजता का रे? आणि नेट आलं, कुठं आहे रे ब्रह्मा जन्मलेला? आणा तुमच्या कत्ला करणार. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज. सुप्रीम कोर्टलाही बोलतो आणि सगळ्यांना बोलतो मी. अन्याय, अत्याचारी, बलात्कारी, खुनी सगळे जमा झालेत. त्यानंतर पाण्यासाठी, मंदिरसाठी 32मध्ये हा शिकलेला कोण? हा वैश्य श्रीमंत घरचा. बाबासाहेबांनी इंग्रजांशी हिसकावून घेतलं होतं SC ST OBC 340, 41 आणि 42. आणि सेपरेट इलेक्टो हा उपोषणला बसला वैश्य गांधी. काय म्हणतो? येरोडा जेलमध्ये. बघा इथलाच इतिहास आहे. 1000 वर्ष या कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत. इंग्रजांना काय म्हणतो? आप सबको अगर आरक्षण दे रहे तो नहीं चाहे आप ही अच्छे हो. आणि दादांनो
बाबासाहेबाचा एक मुलगा होता यशवंत, बाळासाहेबांचे वडील, बिचारा पायाने लंगडा होता, त्याला मॅट्रिकसुद्धा होऊ दिलं नाही. किती क्रूर रमाईचं निधन झालं 35मध्ये. रिझर्व्ह बँक बनवली 36ला आणि 36ला प्रोव्हिजन केली अगोदर 340 कलम, गुन्ह्यासाठी आहे रे 340 कलम, आणि शूद्र अतिशूद्र SC STला आरक्षण दिलं. आरक्षण म्हणजे रक्षण दिलं. आणि सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाला तर गांधीजी म्हणतोय, इंग्रज पूर्ण जगामध्ये होते दादांनो, हम चले जाएंगे. गांधीजी म्हटला चले जाओ. दादांनो जेव्हापासून इंग्रज आलेत 7,22,000 पायात चपला नाही, एक टाईम जेवायचे. 7,22,000 SC ST OBC मूल निवासी मायनॉरिटीच्या लोकांनी, सगळ्यात जास्त मायनॉरिटीच्या लोकांनी पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी बलिदान केलेलं आहे, बघा काढून. आणि सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं होतं म्हणून इंग्रज जात होते. चर्चिलनी म्हटलं राहा, बाबासाहेबांनी म्हटलं नाही नाही भागो, चले जाओ चले जाओ. आणि 30 एप्रिल 1945ला वर्ल्ड वॉर थांबलं. न्यूक्लिअर बॉम्ब टाकलं जापानच्या हिरोशिमा नागासाकीमध्ये. आज 80 वर्ष झालेत दादांनो, अजूनही तिथं हँडिकॅप्ट पोरं आणि अनाज होत नाही. आणि त्यानंतर इंग्रजांशी करार झालं, विरोध केला. आणि बघा हा श्यामाप्रकाश मुखर्जी, आणि 25ला यांनी जनसंघ RSS केलं शाहू महाराज बाबासाहेब नावले बघून. आणि हा चीफ मिनिस्टर श्यामाप्रकाश मुखर्जी निजामी आपला याच्यासोबत मुस्लिम लीगसोबत कसे कसे आहेत, कोण आहेत हे. आणि त्याच्यानंतर 45ला डिसिजन झालं. 14 ऑगस्ट 47ला करार झालं. कोण होणार, हा जीना कोणाचा पोरगो आहे बघा, याच्या 2 पोरी याच्या घरी आहेत, बनियाच्या घरी, वैश्यच्या घरी गुजरातच्या. आणि त्यानंतर 15 ऑगस्टला गांधीजींनी हा मोगलनं पंडितचा औलाद, आपल्या देशाचा दुश्मन, बाबासाहेबाचा खुनी हे डिक्लेअर करतो. विश्वरत्नाचा खुनी हा पंडित आणि मोगलचा औलाद काश्मीरी पंडित. आणि दादांनो जेव्हा यांना एक वकील पाहिजे होतं, इंग्रजांना म्हटलं बॅरिस्टर पाहिजे, तेव्हा इंग्रज म्हटले तुमच्या ह्याच्यात हिरा आहे. आणि गांधीजींनी नाव सांगितलं नेहरूजीला, आणि संविधान पीठात नाव लिहिलं दादांनो. जोगेंद्र मंडल साहेब पश्चिम बंगालचे अतिशूद्र रिजाईन केलं. आणि मुसलमान आणि आदिवासी लोकांनी तलवार काढून बाबासाहेबांना निवडून दिलं. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1919 संविधान बनवलं. यांनी जाळलं, त्यांचं पुतळे जाळलेत दादांनो. किती बैमान लोक होते. आणि गांधीजींनी बाबासाहेबांचं नाव नॉमिनेट केलं म्हणून हा आतंकवादी संघटन काँग्रेस जनसंघ RSSचा आतंकवादी संघटनचा मेंबर नाथूराम गोडसेनी 30 जानेवारी 1948ला सकाळी सकाळी गांधीला गोळी मारली आणि त्याचं सुनता केलं होतं. बघा किती क्रूर लोक आहेत. आणि तिथं PN गाडगीर होते. अरे का रे ना तू, थांबली दंगल. आणि 26 जानेवारी आणि बाबासाहेबांनी संविधान केलं, त्याला विरोध केलं आणि बाबासाहेबाला प्रेशराईज केलं. 7 वर्ग पास ग्रॅज्युएट. बाबासाहेब म्हटले नाही, बिलकुल नाही, सगळ्यांना एक मताचा अधिकार. हजारो वर्षापासून शिक्षण घेण्यासाठी, पोटासाठी नोकरी आणि स्वाभिमान शिवाजी महाराजांनी शिकवलं. आणि दादांना सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरा. आम्ही 90% लोक टॅक्स भरतो आहेत. पहिलं मेहनत करून बाजारात जातो, जो सर्व्हिस टॅक्स आहे त्याच्यावर हा पूर्ण भारत चालत आहे. आणि बघा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, स्वाभिमान शिकवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं. म्हणून बाबासाहेब म्हणायचे जय शिवाजी जय भवानी. अरे आईला म्हणायचे आई अशी आमची जिजाऊ होती. फुकट नाही मिळालं एकमतचा अधिकार आणि स्वातंत्र्य. 1000 वर्षापासून कोल्हापूरपासून नाशिकपर्यंत सगळ्या अतिशूद्र लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली आहे, तेव्हा मिळालं स्वाभिमानाने जगायला एकमताचा अधिकार. आणि सांगा मला आता, माणसाला जसं चालायला पाय, काम करायला हात, बघायला डोळे आणि ब्रेन शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. सांगा कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया कोण बसलेले आहेत? मी विचारतो आज सगळ्यांना, हा
ढोराचा डॉक्टरला विचारतो आतंकवादी देशद्रोही, हा शरद पवारला विचारतो हिटलरच्या औलादाला निजामी मराठाचा, नितीन गडकरीला विचारतो बलात्कारी खुनी, लात मारणार तू आम्हाला, तू धापेवाडाला जलबा, तू आम्हाला सांगतो सड्याला वेस्पाने घुमणारा बलात्कारी. तुझ्या इथं खापाडे नावाची बाई काम करत होती, 15मध्ये 9 वर्षाचा बलात्कार खून करून गाडीत आणि चाबी तुझ्या खिशात, आणि तू लात मारणार बैमान लोकांना. कुठं आहे रे ब्रह्मा, आणून दाखवा. तुमच्या कत्ला करणार आता. आम्हाला बाबासाहेबांनी म्हटलंय आणि आमचे कांशीराम बहुजन नायकने भी म्हटलंय लाठी और गोली की तैयारी करना है, अभी नहीं डरेंगे. और सुप्रीम कोर्ट को भी बोलता हूँ, आतंकवादी देशद्रोही लोगों और इस महाराष्ट्र के सबसे टेररिस्ट वर्ग के पुलिस कमिश्नर एसडीओ और ये आरती साठे जैसे बैठे न्याय व्यवस्था में, आतंकवादी देशद्रोही अभी नहीं अन्य अत्याचार सहन करेंगे. संभल जाओ और नेपाल का सबक ले लो. क्या लगता है आपको, धंधा पैसा है इसलिए, पावर है इसलिए? उसके बाद में देख लो मेरे देश के लोग, कारपोरेट सेक्टर, जुडिशनरी, ब्यूरोक्रेसी, प्रेस मीडिया. बताओ पढ़े लिखे लोग बैठे हैं क्या अनपढ़ लोग बैठे हैं? मैं पूछ रहा हूँ आज, कौन पढ़े लिखे? आर्य यहूदी नाजी के औलाद जो हमारा शोषण कर रहे हैं. और 90% लोग देखो क्या पोजीशन थी. सोचो सही है क्या गलत है. मुझे बताओ, कुत्ता और बिल्ली ले लो, वो चिकन का पीस खाता है. अगर मैंने उसको मट्टी का पीस दिया, चाहे पशु पक्षी बोलो, चाहे जो चावल गेहूँ खाते हैं पशु पक्षी, मट्टी का या प्लास्टिक का दिया, वो खाएंगे क्या? यानी आपका ब्रेन की सोच मेरे देश के लोगों जानवर से भी नीचे ला कर रखी है. बताओ सही है क्या गलत है? महाराष्ट्र के नहीं पूरे भारत के लोगों, सुप्रीम कोर्ट, कारपोरेट सेक्टर, जुडिशनरी, ब्यूरोक्रेसी और सबसे बदमाश प्रेस मीडिया, इस महाराष्ट्र की हरामखोर लोगों, ख्याल में रखो. हमारे बाबा साहब ने भी बोला है, हाँ मुझे पढ़े लिखे लोग धोखा दिया, 100 दिन भेड़ बकरे के समान जीने से एक दिन शेर के समान जो. अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है. और कांशीराम जी ने बोला है ऐसा भी वक्त आ सकता है आपको लाठी गोली, अभी नहीं गुलाम होंगे हम लोग. और उसके बाद में बताओ कौन बैठे रहे, कौन बैठे? पढ़े लिखे लोग कारपोरेटर में, जुडिशल में, वही बैठे आतंकवादी देशद्रोही. कौन? ये तो गुलाम है निजामी मराठा. इनको हमारी औरतें चाहिए और पैसा है. इनका घर का बच्चा जो पैदा हुआ सोने के चम्मच से हुआ और सोने के चम्मच से जाएंगे. 90% तो हम लोग मेहनत करें और अक्ल तो जानवर के नीचे है. बताओ. और क्रूरता देखो ये मोगल और पंडित की औलाद की. कालेर को आयोग बनाया था उस टाइम में, सब महान डॉक्टर पंजाबराव देशमुख, कर्मवीर भावराव पाटिल, जेदे, यशवंतराव चौहान, गरीब ओबीसी के, गरीब मराठा के 42 के आंदोलन, उनकी औरत को लाठी लगी थी, बच्चा नहीं हुआ. और ये शिंदे बताता है संभाजी ब्रिगेड का, हाँ पुलोद बनाई. अरे 84 में उनकी डेड बॉडी आई है सातारा में दिल्ली से. और इन्होंने कालेकर आयोग बोला, उसने रिपोर्ट बनाया, पुणे का था. क्या बोलता है ये, इस देश का दुश्मन, 90% का दुश्मन ये मोगर और पंडित का औलाद टेररिस्ट, ये कालेर का साले बम्बन क्या टट्टी साफ करेगा, देश साले रिजाइन. देखो भाई साहब कितने कूल लोग हैं. और 50 में जब हुआ, पहला शेड्यूल कास्ट का सुप्रीम कोर्ट का जज था कन्हैया, देख लो गुजरात का था बेचारा. इसको मोगल को ला रहा था अहमदी को, चेन्नई में था वो हाई कोर्ट का जज. इतना उसको प्रेशराइज किया, बेचारा अटैक आके मर गया या मार दिया मालूम, देख लो बाइब से. 51 में बाबा साहब ने हिंदू कोड बिल और हमारा कालेर कराए के लिए विरोध किया इन्होंने. ये कभी भी हमारे माँ बहन को भोग की चीज करके समझ रहे, क्योंकि ये सांड आए. मेरी इस देश की सभी महाराष्ट्र की महिलाओं जागो. अगर ये इतना बड़ा क्रांति नहीं होती 1000 साल तक, और ये बाबा साहब ने संविधान में बताया कहाँ रहते आप, जागो. और ऐसी ऐसी औरतें पैदा हुई इस महाराष्ट्र में. हाँ वो फडणवीस की औरत कहती है वेश्या व्यवसाय दे दो, दूसरी औरत कहती है विधानसभा में एक टांग से 56, दूसरे टांग से 56. और ये सांड हैले का डॉक्टर, इसको मस्त चाहिए भैंस. एक औरत तो भी की क्या 3-3 करोड़ 5 स्टार होटल. अरे शर्म करो शर्म, डूब मरो तुम. अभी भी बता रहा हूँ तुमको, चुपचाप देश की माफी मांगो, माफी भी रो, अपने घर में बैठो, तुमको काटेंगे. अभी चैलेंज है मेरा, सुप्रीम कोर्ट को भी बोलता हूँ, ये जो आतंकवादी बैठे
नेपाल का अभी गुलाम नहीं होंगे। अब ये 90% का देश है, हम मेहनत कर रहे। गांडू लोगों, राक्षस के औलाद हो, पॉलिटिक्स वाले, कारपोरेट सेक्टर, जुडिशरी, ब्यूरोक्रेसी वाले, शर्म नहीं आती तुमको? किधर है रे ब्रह्मा? ला के दिखाओ। और 52 में देखो, बाबा साहब को पहला इलेक्शन हुआ है 52 में कैलिफोर्निया यूनिवर्सिटी में, वर्ल्ड का सबसे जीनियस पर्सन जिसका नाम है विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, 32 डिग्री 4 PhD लेके विश्व रत्न पदवी दिए। वर्ल्ड का ऐसा नहीं है तुम्हारे जैसे। बताओ एक आदि आदमी तुम्हारा है क्या ऐसा? इतना हमारा शोषण करने के बाद में, अरे मैं देता हूँ पूरे महाराष्ट्र के लोगों को, गरीब मराठा, गरीब ओबीसी को फ्री एजुकेशन देता हूँ। आ जाओ, मेरे भाई लड़ रहे, बाबा साहब का खून 40 साल से। ये हिटलर का औलाद, उसको क्या बोला? जातीय दंगा। और क्या पोजीशन बना के रख दी ये दलाल भरवे आतंकवादी निजामी मराठा के, और ये हाके ओबीसी के, और ये भुजबल, और वो हमारा ताईवाड़े हराम को तेली कुंभी कलार दारू के व्यवसाय, और सोनार मराठवाड़ा विदर्भ के, और ये निजामी मराठा के औलाद। कभी मेहनत की क्या रे तुम लोगों ने? और बकोड़ी में रोड के लिए चल रहे हरामखोर लोगों। आज बोलता हूं तुमको, नारा लगा रहे हो सामाजिक दंगा करने के लिए। उसके बाद में 52 में बाबा साहब खड़े हुए। ये देखो, इस देश का दुश्मन मुगल पंडित का औलाद, इसने काजोल कर करके था। इसके घर में भैंस का धंधा था, दूध का। अभी कोई बोलता है वो था उसके यहाँ, चाहे क्लर्क होगा कुछ भी होगा, इसने उसको खड़ा किया। और देख लो, ये आर्य वर्ल्ड का टेररिस्ट, ये नड्डा बीजेपी का अध्यक्ष पार्लियामेंट के अंदर बोलता है बाबा साहब 75,000 मत से चुन के आए थे। ये हरामखोरी देश का दुश्मन ने बोला 14,000 से गिरे कर। और आज 30 साल से फ्रॉड इलेक्शन हो रहा है मेरे देश के लोगों। जन आंदोलन करो, आ जाओ बाबा साहब के साथ। मैं आपको सबको फ्री एजुकेशन, खेती वाले का कर्जा माफ करता हूँ। जिस दिन बाबा साहब चीफ मिनिस्टर बनेंगे, अरे हमारे जमाने में फ्री एजुकेशन मिलता था, अभी क्यों नहीं? और देखो कितनी क्रूरता। और जब से ये खासदार बने, तेली कुंभी कलार, सुन ले रहे, अशोक चौहान आतंकवादी, ओबीसी का गुंडा मवाली आतंकवादी, तेरा बाप भी आतंकवादी, और तू सबसे आतंकवादी, तेली कुंभी कलार के। देख लो कौन हुए खासदार के पिए, कौन हुए इनके पिए आमदार के, सब ये यहूदी लोग हुए। यहूदी ये इनके घर में क्योंकि चल रहा है ना पूजा पाठ, है, और मुनीम जी, और इनके घर में तो सब है। हमारे 10-10 औरतें, मारने के लिए भी यही है, ताकत है ना, क्षत्रिय निजामी मरा भूमियार। वो देखो ना खेल मिनिस्टर। और उसके बाद में बेईमानी 54 में भी गिराया, और 56 में देख लो बाबा साहब गए थे, बुद्ध गया और नेपाल। बाबा साहब ने 14 अक्टूबर 56 को बुद्ध धर्म की दीक्षा ली नागपुर में, और चंद्रपुर में भी ली। और 4 दिसंबर 56 को वो गए थे, बुद्ध गया और नेपाल, वहाँ से आए वो। और 5 को सेशन चला था 56 को। 6 को अर्ली मॉर्निंग ये बलात्कारी खूनी इस देश का 90% का मौसी की लड़की, इसकी रखेल थी सविता कबीर, उसने 6 को दिसंबर को अर्ली मॉर्निंग बाबा साहब की हत्या खून किया है। ये डॉक्टर विलास खरा सर ने साइंस जर्नी में प्रूव किया है, सिद्ध किया है। बताओ कितना क्रूर है ये। और दूसरी क्रूरता सुन ले, अशोक चौहान, ये मराठवाड़ा था हैदराबाद में, इनको गधे घोड़े चाहिए थे क्योंकि तो क्रांति हो गई थी। इन्होंने उसको ऐड किया, और मैंने बताया ये शंकरराज चौहान लाठी काठी हाफ पैंट टोपी पहन के जाने वाला उमरखेट का, ये 48 का LLB था। देखो इसको वहाँ का चीफ मिनिस्टर बनाया, और इसका लड़का हरामखोर, ये ओबीसी का हरामखोर गुंडा मवाली आतंकवादी कहता हुआ ये लोगों को। जितने भी है RSS बीजेपी कांग्रेस अलायंस के MP MLA सब आतंकवादी देशद्रोही है। इसने आदर्श घोटाला, आज 1 लाख बच्चियां के साथ रेप हत्या करके कुत्ते बिल्ली जैसे मार रहे, सूर्यवंशी को मारा, चौहान को मारा। बताओ कितने टेररिस्ट है ये, और आज दंगल करने के लिए देख रहे। और बाद में दूसरी क्रूरता देखो, 1 मई 1960 को संयुक्त महाराष्ट्र में विदर्भ को ऐड किया। विदर्भ का काला सोना, सुन लो मेरे देश के लोगों, गोंडिया MP बाउंड्री से लेकर हैदराबाद बाउंड्री चंद्रपुर तक,
उसके बाद में पावर स्टेशन, फॉरेस्ट और विदर्भ, ये एमपी में था मेरे देश के लोगों। पूरे आदिवासी, एससी और गरीब लोग रहते हैं। और एसटी के जल जंगल जमीन हड़प करने के लिए इन्होंने 1960 में कांग्रेस जनसंघ आरएसएस के एमपी एमएलए लोगों को टेररिस्ट का, आतंकवादी का ट्रेनिंग देने के लिए आरएसएस का ऑफिस खोला है, सेंटर प्लेस पूरे भारत में, बराबर है, ट्रेनिंग देने के लिए। और 62 में क्रूरता देखो इनकी, ये जो आदिवासी है 7%, उसकी जल जंगल जमीन हड़प करने के लिए दिमाग देखो कितना तेज है। 1962 में विदर्भ की चंद्रपुर गर्ल्स सोसाइटी की 2-3 कास्ट, मराठवाड़ा के 2-3 कास्ट, पश्चिम महाराष्ट्र के 2-3 कास्ट, सोलापुर साइड के 2-3 कास्ट, खानदेश साइड की, जळगांव साइड के 2-3 कास्ट और गुजरात पर 2-3 कास्ट। और ये पूना के पास से 30-40 किलोमीटर नारायणगांव के रहने वाला ये मधुकर पिचड़ आदिवासी का, और उसका रिलेटिव महादेव गोविंद गारे 1939 का जन्म, सिर्फ 22 साल का था, कोई ग्रेजुएट या बनता था, उसको इन्होंने डायरेक्टर बनाया। और इनको क्या बोला, इनके कोई गलती नहीं है, अभी दुरुस्त करो। ये 14 जाति के लोग हैं ना, इनको कहा कि तुम्हारे माँ के पास ब्रह्मा सोया था, तुम सच्चे आदिवासी हो, और उनको डायरेक्टर बनाया। वो बेचारा कितना पढ़ा था मालूम ही नहीं, 22 साल की उम्र थी, इसका रिलेटिव है, उसको डायरेक्टर बना के क्या कहते, आदिवासी रिसर्च सेंटर, संशोधन केंद्र आदिवासी, बताओ। और ये 14 जाति के 13 जाति के 14 जाति के 13 आमदार को बढ़िया सा मास्टर बाई दी आदिवासी धर्मशाला, मजा करो। आज बताओ मेरे देश के लोगों, इस आदिवासी के 60% के ऊपर आज 45 साल से अन्य अत्याचार कर रहे। बताओ, आतंकवादी, देशद्रोही, हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट के जज लोगों, पुलिस कमिश्नर, एसडीओ और महाराष्ट्र के ये आरती साठे जैसे देशद्रोही जज, बताओ कौन सा कानून है ये। और ईडब्ल्यूएस, तुम क्या गरीब हो क्या रे हरामखोरों को, शर्म नहीं आती? आज 21वीं सदी में हो तुम और वहां बैठे हो दल्ले, आज 5000 साल से हमारे पर अन्याय कर रहे, शर्म नहीं आती? अरे वर्ड तुम्हारी कत्ल करेगा, हम भी कत्ल करेंगे, अभी छोड़ेंगे नहीं। बताओ मेरे को कौन से गरीब है ये। और ये हरामखोर 90% का दुश्मन 64 में मर गया, ये मुगल और पंडित का औलाद। और बाद में देखो गुलजारनंदा, जय जवान जय किसान, ताशकंद में ले जाके मार दिया। फिर गुलजारनंदा और इंदिरा गांधी हमारी माँ बनी, देश की थी, जैसी बनी वो 66 में मेरे देश के लोगों इंडिकेट सिंडिकेट हो गया, उसका विरोध करने लगे। लेकिन वो भी शूर थी। 67 में जब हमारे नॉर्थ साइड वालों ने बाबा साहब के पुतले के लिए जेल में गई हमारी माँ बहन भाई लोग, 67 में देख लो विश्व रत्न का पुतला, बाद में आरक्षण के जनक शाहू महाराज का पुतला, सब महाराष्ट्र के कोल्हापुर से लेकर नासिक तक वर्ल्ड के है फेमस वर्ड। इतने बड़ी क्रांति के इस महाराष्ट्र में हीरे है हीरे। और ये निकला है 60 साल के बाद में चैलेंज है पूरे भारत के जितने पढ़े लिखे लोगों, हरामखोर लोगों, टेररिस्ट लोगों, आतंकवादी, देशद्रोही, बलात्कार, खोने, कारपोरेट सेक्टर, जुडिशरी, बलात्कार, ये सब, और सबसे ज़्यादा टेररिस्ट इस महाराष्ट्र के अंदर। चैलेंज है जितने पढ़े लिखे लोग हैं उसको, मेरा फी दे दो, 2 घंटा बोलूंगा और पूछो कितने क्वेश्चन सोशल और पॉलिटिक्स से पूछते हो। तो पुतला बनाया और 2024 में इनके भाई लोगों ईवीएम से 400 सीट आने वाली थी, काउंटिंग के एक दिन पे निकाल के फेंक दी। ये एक भी ये निजामी माँ जिजाऊ जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, माता अहिल्याबाई होळकर, फूले शाहू आंबेडकर जी के दुश्मन लोगों आज भी बोल के रखता हो, शर्म नहीं आती? किधर है रे ब्रह्मा? आज 21वीं सदी में हो, तुम्हारे पास मोबाइल है, किधर है? इनका बाप का देश है क्या रे? मेरे देश के लोगों, महाराष्ट्र के लोगों, गरीब मराठा, गरीब ओबीसी, एससी एसटी माइनॉरिटी के लोगों, आ जाओ, अकेला भाई लड़ रहा है। बताओ कितने कूर है। उसके बाद में देख लो, इंदिरा जी को 70 में वर्ल्ड ने बोला न्यूक्लियर इसके ऊपर साइन करो, नहीं करूंगी। और 74 में बेचारी ने पहला न्यूक्लियर का टेस्ट किया। 71 में
70 में उसको बोला, 74 में करके दिखाई। ये थी हमारी माँ इंदिरा जी। ये हमारी माँ भी ऐसी नहीं है। हाँ, ख्याल में रखो। बैचलर आए हो, हाँ, आज भी स्त्री को स्त्री नहीं मान रहे हो। 3 साल की बेटी के साथ काट कर बलात्कार करके बदलापुर में एक औरत ने निकले। ये मौत के सौदागर, चारों पार्टियां आतंकवादी, देशद्रोही, हरामखोर लोगों। नंगा नाच चल रहा है महाराष्ट्र में गोर गरीब लोगों को मारने के लिए। क्या रे जरांगे पाटिल, शर्म नहीं आती क्या? निजामी मराठा क्या औलाद हो, मुंह बंद करके बैठे हो? हाँ, कोकाटे बनबरे, हाँ, खेड़ेकर। शिव धर्म चाहिए, अभी मराठा धर्म चाहिए, हिंदू धर्म चाहिए? हाँ, केशवराव ठाकरे क्या औलाद हो, ठाकरे क्या औलाद हो, बेईमान, मौत के सौदागर। शर्म नहीं आती? हिंदू मुस्लिम करके लाखों लोगों की कत्ल कर दी। उसके बाद में देखो 73 में पेरियार का निधन हुआ। जीनियस पर्सन देखो मेरे देश के लोगों। पेरियार 24 में कांग्रेस रिजाइन की थी। वो गया था गंगा का पानी पीने के लिए। 1905 में उसको बुलाया, इधर आ। क्या रे, तेरे को मालूम नहीं है हमारे एंटीना लंबा रहता है और 24/7, इधर आ, भाग साले ऐसे। पथराल फेंकी थी झूठी, वहां से खाना खाए। 24 में रिजाइन किया। देख लो महाभारत में ये एकलव्य, ये अर्जुन से श्रेष्ठ था। ये पुष्पशुंग राम और ये दुर्योधन, अंगूठा काटा और पावर दिया कृष्ण को। 3 साल से बेटे ने, हमारे माँ भी इनके भोग के लिए। रामायण देखो, चरस गांजा पीकर नंगा साधु हकते मुत्ते, उसका संविधान चाहिए इनको। अरे शर्म करो, शर्म कर। नरेंद्र यादव डॉक्टर, मुंगवेकर, कसबेकर, ये कोकाटे बनबरे, जितने भी वामन मेश्राम, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, हाँ, खेड़ेकर, जितने भी टैलेंटेड हो, वामन मेश्राम, सुधर जा अभी भी। हाँ, उसका संविधान चाहिए और चिल्ला रहे हो। हिंदू राष्ट्र बना हुआ नंगा साधु का। उसने देखो लव और कुश पैदा किया सीता को। सीता हमारे देश की है। और ये हरामखोर पुष्पशुंग, दुर्योधन राम, हाँ, और उसका अग्नि परीक्षा ली। और लक्ष्मण चेन्नई गया, चप्पल की माला पहनाई और मेरे देश के लोगों बोला नाक सांप काटने से एक आदमी मरता है। देख लो मेरे देश के लोगों, उस टाइम में बोला बम्मन को काटो। आज नारा लग रहा है, ख्याल में रखो, बाबा साहब ने भी बोला है, ख्याल में रखना, मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे, अभी नहीं छोड़ेंगे। नहीं तो अभी भी बोल रहा हूं, माफी मांगो। और 1920 में पेरियार ने 69% रिजर्वेशन दिया। पेरियार ने बोला था और सूची 9 में डाला है। देख लो, इनका बाप का देश है। दूसरा, APJ अब्दुल कलाम, अति शुद्र, कन्वर्टेड मुस्लिम, आर्मी में सर्विस की, इसरो का प्रेसिडेंट रहा, 2 बार प्रेसिडेंट ऑफ इंडिया। 19 अगस्त 2020 को वर्ल्ड इंटरनेशनल साइंटिस्ट ऑर्गेनाइजेशन ने बाबा साहब के बाद में दूसरा आदमी क्या लेके गया? शादी नहीं की, 1 पैसा नहीं लेके गया। और ऋषि सुने गिरने के बाद में देखो 24 लोगों के पास कितना पैसा है। अरे ये राधेश्याम मापलवार समृद्धि में वो बलात्कारी लात मारने वाला नितिन गडकरी के अंडर में है। 3000 करोड़ की प्रॉपर्टी, 3 औरतें, सब मर गए। महाराष्ट्र के पुलिस कमिश्नर, SDO और जज भी मर गए। उसके बाद में देख लो दूसरा पर्सन जीनियस, जिसका नाम है केरियार नारायणन, अति शूद्र, पहला चीफ मिनिस्टर बना है साउथ का, शेड्यूल कास्ट का। उसको बेचारे को EDC बैक कर दिए। और हमारे जो तीसरे बाबा साहब के बाद में अति शूद्र बहुजन नायक कांशीराम जी का भी जन्म उसी जमाने का है, 35 या 36 का। हमारे डॉक्टर मामा देशमुख साहब 45 साल तक उनके साथ रहे, जब तक कांशीराम जी थे तब तक। और हमारे अति शूद्र के प्रेसिडेंट ऑफ इंडिया क्या नारायण साहब, जब जाते थे मिलने के लिए बोलते थे कांशीराम जी आप महान हो, गेट तक ला के छोड़ते थे। और महाराष्ट्र के चीफ जस्टिस ऑफ इंडिया होके गए PV सावंत साहब, आहा अब भी मरे।
क्या बोलते थे कांशीराम जी को? कांशीराम जी, जब तक मैं जिंदा हूँ ना आपके बाल को हाथ नहीं लगाया, देख लो एक प्रेस वाले को मारा है, एक थप्पड़ जिंदा है। ये थे कांशीराम जी हमारे बहुजन नायक, और ये थे मोहम्मद देशमुख। कभी स्टेज पे नहीं बुलाया, और हरामखोर लोगों पद्मश्री देना है तो पुरंदर है, हाँ 12वीं नापास। अरे तुम गुलाम हो निजामी मराठा, उसके तुम्हारा खून है उसमें, किसको बेवकूफ बना रहे हो? आ जाओ गरीब मराठा के लोगों, ये दुश्मन है 200 फैमिली यहाँ पे है तो, क्योंकि ये 52 से नहीं, ये जब से बैठे तब से ये है, कभी मेहनत नहीं की। और ये तो 3% तो है ही, सवाल ही नहीं आता। लेकिन ये भी कौम निकले, हम शूद्रा से टैलेंटेड है तुम्हारे से, बताओ तुम्हारी कत्ल करेंगे कारपोरेट सेक्टर, जुडिशरी, ब्यूरोक्रेसी, प्रेस मीडिया, डरते नहीं है, सब आतंकवादी देशद्रोही लोग बैठे हो। और 73 में इन लोगों ने देखो कितने इंदिरा जी को तकलीफ देने के लिए, ये BMS पढ़े लिखे लोग, आतंकवादी देशद्रोही लोगों ने स्ट्राइक किया सेंटर लेवल पे। इंदिरा जी ने इमरजेंसी लगाई है 25 जून 1975 को। ये जेठमलानी सिंधी बच्चा, वो दूसरा आतंकवादी अडवाणी पाकिस्तान ने डिक्लेयर किया है, वो राजनारायण का केस में चुन गया, उसको इनवैलिड किया। इमरजेंसी लगाई जयप्रकाश नारायण, ये RSS वाले जैसे अन्ना की इसमें थे ना, ये वैसे उसके इसमें इमरजेंसी के विरुद्ध में। लेकिन SC शूद्र, अतिशूद्र, OBC के लोग टैलेंटेड थे। देख लो कर्पूरी ठाकुर लल्लन सिंह यादव को मार दिया, चरण सिंह, चंद्रशेखर, शरद यादव, लालू प्रसाद यादव, कांशीराम जी, रामविलास पासवान, कई लोग थे। उन्होंने इमरजेंसी के अंदर बिगुल बजाया नॉर्थ साइड में। और 76 में इंदिरा जी ने जातिवाद और धर्मनिरपेक्ष याद किया, प्रेशराइज किया उसको, थोड़ा थोड़ा पढ़ने लग गए थे वो सोशल जस्टिस के लिए। और 76 में कांशीराम जी और राम हिडो साहब ने ये रजिस्ट्रेशन हटाया, हटवलेला आहे। देखो मराठी हिंदी माफ करना भाई। आणि दादांनो 76ला कांशीरामजी आणि आमचे राम भेडव साहेबांनी रिक्वेस्ट केली, आणि काही लोक होते जे आम्हाला 33 जातींना काय म्हणतात डुकराच झोपलेले, इंदिराने रिक्वेस्ट केली हे रजिस्ट्रेशन हटव पूर्ण भारताचं। आणि 77ला गव्हर्नमेंट आली, जनता दल जनता पार्टीची, हेच लोक होते। आणि जगजीवन साहेब होते यांच्यासोबत, त्याला बदनाम केलं नॅशनल हेराल्डने, मोगलनं पंडितची अवलादाने, बघा किती क्रूर आहेत। आणि त्यानंतर दादांना यशवंतराव चव्हाण नाही होऊ दिलं, आणि कोण झाला आर्य ब्राह्मण मोरारजी देसाई, आणि हे सगळे लोक होते। यांनी मंडल कमिशनची स्थापना केली। ऐका रे 52% समाजातून गरीब मराठ्यांनो, अरे सगळ्यांना फुकट शिक्षण, अरे हे मुद्दा म्हणून तमाशा चाललेला आहे। एवढा विश्वरत्नला म्हणतात दलित, अरे शरम वाटाने रे, कुणाच्या भरशावर चाललं रे। आणि जरांगे पाटील बाबासाहेबचं नाव घे, शरम वाटते? अरे बाबासाहेब म्हणायचे, जय शिवाजी जय भवानीने सुरुवात करायचे। कोणता लाड गव्हर्नर लागून गेलास रे तू? दंगा करायच्या तयारीत आहेस? बाळासाहेब म्हणतात मी म्हणतो तुम्हाला सगळ्यांना शिक्षण देतो म्हणून, केली का रे जाती जनगणना? हरामखोर लोकांनो, कोण होय रे तुमच्या ह्याच्यात? हा अरे एवढा अन्याय अत्याचार होत आहे, कोण होय हा शंकरराव चव्हाणना? मागणी केली होती का तुम्ही? किती क्रूर लोक आहेत ते। आणि दादांनो मंडल कमिशनसाठी मंडल साहेबांना म्हटलं रिपोर्ट द्या, यांची पॅन्ट पिवळी आणि लघवी करायला सुरुवात केली। आणि हा हरामखोर निजामी मराठाचा शरद पवार यांनी वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली, आणि यांनी पुलोत बनवली। ऐक रे संभाजी ब्रिगेडचा संतोष शिंदेने, हा नितीन गडकरी बांधकाम मिनिस्टर, शरद पवार चीफ मिनिस्टर, बघा कोण आहे? काँग्रेस जनसंघ RSS कोण आहे सांगा मला महाराष्ट्राच्या लोकांना, कोण बसले आहेत? अजय तेज बसले आहेत। 80ला परत इंदिरा गांधी निवडून आली, 80ला TV आलं, आणि दादांनो 81ला जनगणना झाली, 1,10,00,000 हेच झालेत। ब्रह्मा झोपता होता यांच्या मायजवळ, 14 आमदार 2 खासदारच्या ठिकाणी 25 आमदार, 13च्या ठिकाणी 25 आणि 4 खासदार। आणि हा हरामखोर हा वामन मेश्राम बामसेपचा यांनी अखिल भारतीय आदिवासी संघ काढलेला आहे। प्रवीण गायकवाड, प्रवीण गेडाम भद्रावते त्याला अध्यक्ष केलं,
आणि हा हरामखोर हा जो आहे निजामी मराठा संभाजी ब्रिगेडसोबत राहून लग्न करून पूर्ण ओबीसी पूर्ण आदिवासींच्या 7% जाती जंगल जमीन यांनी स्वाहा करून टाकली. आज 48 वर्ष झाले. सांगा. आणि आता पळतोय कारण पुढून लात घालल, मागून गांडीवर लात मारल निजामी मराठाचे शरद पवार, ज्यांनी आमच्यावर आज 45 वर्षापासून अन्याय अत्याचार करतायत. आणि समोरून भागवत बघा कसे कसे लोक आहेत. म्हणून खापर्डे साहेब म्हटले होते हे एससीचे लोक स्वतःच्या आईला, स्वतःच्या बायकोला, पोरीला, नातीला वेश्या करायला पाठवतील. CQMA होते. त्यांची पत्नी उमरेडची आहे, मामा पटवारी धनविजयची पोरगी. आणि खरंच ठरलं. बघा हे दलाल भाडवे लोक, आंबेडकर नामावर बसणाऱ्यापासून ते हे सगळे बाबासाहेबांच्या समाजातले जेवढे डॉक्टर इंजिनियर ओबीसी ते स्वतःला बॅकवर्ड क्लास नाही समजत. या हरामखोर लोकांना ते बघा तेली कुणबी कलार सोनार. आणि आम्हाला म्हणतात काय प्रचार करतात, कोण बसले आहेत सांगा मला. चपराशीला 4 वर्ग पाहिजे. 80 मधल्या गोष्टी सांगतो तुम्हाला. 81 मध्ये हा क्लर्कला 10 वर्ग. बरोबर आहे. काय व्याख्या आहे ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार खासदारांची सांगा. सांगा ना. जो चड्डी नाही घालणार खादी पैजामा, जो डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली जगातला आतंकवादी देशद्रोही डिस्ट्रिक्टचा तो बनतो खासदार. डिस्ट्रिक्टचा आतंकवादी देशद्रोही जगातला टेररिस्ट. अरे यांनी जे केलं तेच बघा. अरे बघा तुमच्या डोळ्याने कसे कसे गुंडे मवाली आहेत. तो पुणे कॉर्पोरेशन, मुंबई कॉर्पोरेशनचा मेंबर, तहसीलचा गुंडा मवाली बलात्कारी खुनी तेली कुणबी कलार आणि निजामी मराठा आमदार. डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली तहसीलचा तो नगर परिषद मेंबर. आणि त्यानंतर खेड्यापाड्यामध्ये गोरगरीब लोक राहतात. साहेब हा दारू पाणी पिला का तो सरपंच बनतो. आंध्र गरिबाची पोरगी बलात्कार करून फेकून देतात. विचारतो मी या सोनिया गांधीला आणि तुमच्या लोकांना मानवतावादी आहात का रे तुम्ही. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वामन मेश्राम आणि जेवढे पुण्यात शिकले डॉक्टर इंजिनियर हिस्ट्रीचे हरामखोर लोकांनो. आणि सुप्रीम कोर्टला विचारतो आतंकवादी देशद्रोही पोलीस कमिशनर पुण्यातल्या आमच्या पोलिसावर 3 दिवस मारता. अरे कोणामुळे वर्दी आहे तुम्हामुळे. अरे हे आम्ही 90% लोक टॅक्स भरतो. हरामखोर लोकांनो जनावरपेक्षा खायचं मेहनत करून तेव्हा तुमच्या बायका पोरं जेवतात. आणि इतके नीच बसले आहेत तुम्ही लोक. कुठं आजादी मिळाली सांगा मला. आणि काय प्रचार करतात हा स्वतःच्या स्वार्थासाठी. अरे रावनी बनवलं, बाबासाहेबांनी बामणाचं खूप नुकसान केलं आहे. अरे हे गंदे हे ढोराचं मांस खाणार आहे. अरे प्रकाश आंबेडकरने 500 करोड खाल्ले. हे ते आदिवासी हा वामन मेश्राम संघटन काढलं आहे प्रोटान म्हणून स्टेजवर जाऊन. अरे ते खोटे आदिवासी आहेत, त्यांच्या मायेचा डुकर कुत्रा झोपला होता. हा हे मुसलमान आतंकवादी आहे. अरे काय चाललं आहे हे. अरे कापून काढू हरामखोर लोकांना. या सगळे एकटा माझा भाऊ लढतो आहे. हे का लोकशाही आहे. आणि 83 मध्ये इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. बघा कूर RK धवन आर्य आणि हे हा बाळासाहेब देवळस इंदिराचा गू खाणारा माफीवीर हे हरामखोर लोकांनी प्लॅन केलं. आणि मंदिर गुरुद्वाराचा अमृतसरला तमाशा केला भिद्रवालेला टाकून. आणि इंदिरा गांधीचं लेक्चर आहे देश के उन्नती के लिए मेरा खून काय की खून काम में आएगा. सांगा दादानं त्याला मारून हत्या केली त्याची. तिला माहीत होतं का स्वतःचं स्टेटमेंट आहे. आणि बिचारीला मारून लाखो करोडो आमचे शीख बंधू देशात मारलं हिंदू मुस्लिम करून. कुठं होते हा कसे कसे लोक आहेत दादांनो. ओळखा यांना कोण होते. अरे निजामी मराठा कोणाचे झाले नाहीत हे ते उघडा डोळे गरीब मराठा गरीब ओबीसी SC लोकांनी या बाळासाहेबांसोबत. आणि 84ला कुर्ता बघा हा फिरोज गांधी इंदिराजीचा नवरा, त्याच्या 2 पोरं बदमाश. पहिला संजय गांधी इमर्जन्सी लावली, बन्सीलाल विद्याचंद शुक्ल. एक साऊथची हिरोईन फिरायला गेली काश्मीरला, तिच्यासोबत बलात्कार करायचं होतं. बिचारी पळून आली, म्हाताऱ्यासोबत लग्न केलं आणि आज त्या BJPची खासदार आहे. दुसरा पोरगा पायलट होता, त्याला काय माहीत होतं. तो 84ला प्राईम मिनिस्टर झाला. पहिल्यांदा त्याला नेलं राम मंदिरात. या हरामखोर लोकांनी टेररिस्ट लोकांनी कोण चालवत आहेत कोण शिकले आहेत. तिथं मूर्ती ठेवली दरवाजा उघडून आणि हिंदू मुस्लिम करून हरामखोरांनी करोड लोकांचा कत्ला केला.
बघा किती कूर आहे. अरे कुठं होते तुम्ही? आज 85 करोड 5 किलोनी. बघा 19च्या इलेक्शनला मुसलमानाने कोरोना आणलं, ताल्या थाला वाजवल्या, लाखो डेड बॉडी सडल्या, तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा. हे 10-10, 20-20 हजार रुपये. आणि 2025मध्ये नंगा साधू हाकतात मुततात. तिथं तुम्ही तीर्थ प्यायला 60 करोड डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट सगळे जातात. कुठं आहे तुमची बुद्धी? आणि त्यानंतर आतंकवादी, देशद्रोही, बघा किती कूर आहेत. अटल बिहारी वाजपेयी, हा मनू सिंघवी काँग्रेसमध्ये आहे, आतंकवादी, देशद्रोही. प्रकाश कारात आतंकवादी, देशद्रोही. आणि हा हरामखोर राजीव गांधीने EVMचा प्रस्ताव पास केलेला आहे. सांगा कोण आहेत रे? कोण होय? काँग्रेस जनसंघ 80मध्ये BJP बनले RSSची. सांगा. आणि 89मध्ये म्हणतो हा की 1 रुपया टॅक्समधनं 10 पैसे खर्चात 95-90 पैसे खातात. मी आलो तर 85-15. कांशीरामजीने एप्रिल 14ला 84ला BSPची स्थापना केली. तिलफ तलवार तराजू मारो सालों के जूते 4 85 भाग हमारा आहे. आणि हे बघा आज कांशीराम गुलाम समाज पार्टी म्हणतो. हाती चलेगा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य पुंगी बजाना. आणि या कांशीरामच्या पार्टीचा पाप EWS आणि याच्या बायका येणार आहेत आमच्यावर राज्य करायला. VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं. खतम झाले होते. एकदा 77ला खतम झाले या निजामी मराठ्याने. बघा कशा कूर लोक आहेत हे निजामी मराठा. यांच्याजवळ ताकद पैसा कधी बघितलेले नाही. आणि आमच्या आमदार खात्यात सवालच येत नाही. PA कोण आहेत ते त्यांच्या घरी करतात आणि हे मजा. आणि आज तर अशी बंदुकीच्या टोकावर बोला. तो बघा अशोक चव्हाण, गांडू शरम नाही, गु खातोस का रे तू? अरे लोकांना तुम्ही किती नीच होणार रे. या बाळासाहेबासोबत आता गुलाम नाही व्हायचं. हा कापून काढा यांना. आणि सांगून ठेवतो भागवत, सगळ्यांना सांगून ठेवतो. नेपाळचं उदाहरण घ्या, घुसून मारू आता तुम्हाला. आता गुलाम नाही होणार, मरून जाऊ आम्ही. भीमा कोरेगाव करणारे पण आहो. आणि 7,22,000 लोकांनी आहुती दिली आहे. काही शरम बिरम वाटते? अरे कुत्रे समजा तुमचे कुत्रे तरी पेतात का रे पाणी? तुमच्या बायकांजवळ तुमच्याजवळ झोपतात, मोठे मोठे पोरींजवळ, सुनेजवळ, पोराजवळ. हा 60 करोड लोक शिकलेले. ह्या नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, श्याम मानव मेला वाटते? हा काही शरम बिरम वाटते का? हे सुप्रीम कोर्टचे जज लोक जातात. आणि तो अखिलेश यादव, यदुवंशी, या सगळ्या लोकांना महाराष्ट्रात जसे झालेत ना तसं पहिली क्रांती बाळासाहेबांचा मागे. मी देतो फुकट शिक्षण, कर्ज माफ करतो, एवढं माझा अभ्यास झालेला आहे. एकटा लढतोय. त्यानंतर बघा यांचे कुर्ता मंडल कमिशन संपलं. यांनी 91च्या इलेक्शन असताना पेरियारला बदनाम करणारा DMKला तमिळच्या नावाने त्याला मारलं. बघा किती हुशार. आणि हरामखोर 91ला हा नरसिंगराव आर्याचा औलाद, 7 पोरं आहेत. भागवत बघ. एखादी बायको असेल तुला, मस्त असेल तर खाली. हरामखोर शरम नाही वाटत? एखादी बायको केलास का रे? नीच लोक, शरम नाही वाटत बोलताना? तुमच्या बायकाही तशाच निघाल्या आणि तुम्ही तशाच. हरामखोरांनो शरम नाही वाटत तुम्हाला? आणि या नरसिंगराव सगळ्यात हलकट जगातला टेररिस्टने हा गेट करार केला दादानो. याला बहुमत नव्हतं, पडले होते. एकदा त्या निजामी मराठ्याने आणि दुसऱ्यांदा नरसिंगराव गेट करार करत शेती विकल्या. अंडरटेकिंग गव्हर्नमेंटचं ऑफिस बघा. आणि हे प्रेस मीडिया म्हणते GDP सगळ्यात बदमाश मीडिया आहे महाराष्ट्रातली. आतंकवादी, देशद्रोही मीडिया म्हणतो आज तुम्हाला. या ना असं हिंमत घ्या ना प्रेस मीडियावाले. एकाची हिंमत नाही होत. पत्रकार संघ पुण्यातला मनुवादी निजामी मराठाने आर्य बसलाय तिथं. हरामखोरांनो शरम नाही वाटत थोडीशी? फुले शाहू आंबेडकरने आहुती दिली. 3 क्रांत्या झाल्या तिथं. आणि त्यानंतर बघा 93ला बहुमत नव्हतं, शिबू सोरेनला जेलमध्ये टाकलं. 94ला आनंदबाग टेरिससाठी प्लेन भरून आलेलं आहे. 96ला एका मतानं पाडली नरसिंगरावनी. आणि त्यानंतर बघा दादांनो देवगौडा झाला, त्याची धोती सोडली. सीताराम केसरी OBC अशी हे आतंकवादी टेररिस्ट संघटना आहे. काँग्रेस BJP एकच आहेत. त्यानंतर इंद्रकुमार गुजराल आणि मग हा आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी. आणि पूर्ण 30 वर्षापासून फ्रॉड इलेक्शन होतं. यांनी रक्त देतात त्याचं पेन्शन बंद केलं. 4मध्ये UPAची गव्हर्नमेंट आली. अजून बघा
हा शरद पवार म्हणतो सोनिया गांधीला तू विदेशी आहेस आणि तो संगमा मेला. 9 कोण आले आणि हे हरामखोर प्रेस मीडिया GDP 13 सुप्रीम कोर्ट म्हटला हा आतंकवादी अडवाणी, सुब्रमण्यम स्वामी आतंकवादी देशद्रोही, हा वामन मेश्रामने केस टाकली होती आणि तो नरसिंगरावचा पोरगा लक्ष्मण. इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन. अरे दादांनो कोण आलं 14 आणि कसं. त्यानंतर पेगॅसस, ती लक्ष्मी शुक्ला, हा तो परमवीर सिंग आणि हा हिटलरचा औलाद. आणि भीमा कोरेगाव केलं 1 जानेवारी 2018ला. हा हिटलरचा औलाद फडणवीस, जगातला सगळ्यात टेररिस्ट, दुसरा निजामी मराठाचा हिटलर, 45 वर्षापासून आमच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या आदिवासीवर. आणि तो मिलिंद एकबोट्या पुण्यातला, आणि तो आंब्याच्या रसपासून तयार झालेला मनोहर कुलकर्णी. आता तो मेला पडळकर, आता हा दुसरा आला आणि तो आख्याचा डॉक्टर महात्म्या, नागपूरचा खासदार. अरे होडकरच्या औलादांनो, दगड माती करता का रे एवढ्या मोठ्या आईला? शरम करा रे. आणि फुलेच्या औलादांनो, एवढी नियत का रे तुमची वाईट? हरामखोरांनो, दंगा करायसाठी चालला आणि हे शिवाजीचा औलाद हो का तुम्ही? आणि तुम्ही दुश्मन आहात, दुश्मन. शिवाजी महाराजाचं बाबासाहेबाचं नावसुद्धा घेत नाही. एवढे मोठे बाबासाहेब नाव घ्यायचे, जय शिवाजी जय भवानी. शरम वाटते. आणि दंगा करायला लागला जरांगे पाटील. आणि ये ना फुकट शिक्षण देतो, फुकट. दंगा नका करू दादांनो, सगळ्यांनी वाचून राहा यांच्यापासून. हे टेररिस्ट लोक आहेत. प्रत्येक जातीमध्ये तेली कुणबी कला न निजामी मराठ्याचे. बायकॉट करा या गरीब लोकांनो. शेवटची आहे लढाई आहे, जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव कोण? चांगला टॅलेंट जुबेर रजुना. कोण होता? हा टेररिस्ट, फडणवीस टेररिस्ट, जगातला दुसरा जगातला टेररिस्ट शरद पवार. आमच्या आदिवासींवर अन्याय आता करोडो लोकांचं. आनंदराव तेलतुंबे किती लोकांना टाकलं. 19 सुप्रीम कोर्ट म्हणलं VVPॅटची पर्ची करा. 371 ठिकाणी. कोरोना आला, शेतीचा कायदा आला, 800 लोक मेले. गेला का हा गिरगेट? सगळ्यात बदमाश हा राहुल गांधी आणि हे आतंकवादी देशजुडी काँग्रेस BJP. एका पोराला पाठवलं डिसेंबर 23ला आणि मग आऊट झालेत आणि कायदा केलं. जो बोलेल त्याला जेलमध्ये. आणि हे बघा सगळ्या पार्ट्या म्हणून महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा. नोटा घेऊन फोडून गेले बँकच्या बँक, कोणी नाही. आणि यांनी पोलिसांना पॉवर दिलाय, कोणाला मारा करा. बघा या बीडमध्ये आणि परभणीमध्ये काय चाललंय. 2024 538 ठिकाणी फ्रॉड. आणि बघा हे कूर यांनी कायदे केले आहेत दादा. अन्याय अत्याचार झालेत. आता सांगतो मी. मग या दोघांनी मिळून बघा द्विपक्षीय प्रणाली, सगळे प्रादेशिक पक्ष संपवले. एकीकडे इंडिया आणि एकीकडे इंडिया. बघा किती कूर लोक आहेत. कोण होते? काँग्रेस, BJP, RSS अलायन्स, MPML कोण आहेत सांगा. दुसरा कॉमन सिव्हिल रूल, जजच्या पोरगा जज, हा पोलीस कमिशनर HDO हेच. आणि आम्हाला खोटे आदिवासी 50 EWS हे गरीब ब्राह्मण क्षत्रिय वैश्य निजामी मराठा. OBCला 60 क्रिमिनल. आणि केली का जनगणना? हा डुकराचा गू खाणारा मोगलना पंडित चावला. दे पूर्ण फॅमिली बैमान फॅमिली आहे. बाबासाहेबांची खुरी फॅमिली. त्यानंतर CCNPR तुम्ही प्रूव्ह करा. तुझ्या बापाच्या देश होय का रे भाडव्यांनो, आतंकवादी लोकांनो. आणि फ्रॉड इलेक्शन घेतात 30 वर्षापासून. त्यानंतर शेतीवाल्याची शेती लुटायची. मुसलमान आतंकवादी, शेतकरी देशद्रोही, मी नक्षलवादी. आणि कायदा आणलाय महाराष्ट्रात. आणि प्रूव्ह करा तुमचं. अरे तुम्ही प्रूव्ह करा. तुमचं DNA टेस्ट करतो आता आम्ही. सगळे गुंडे मवाली, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशियल ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया काटेंगे, अभी काटेंगे. त्यानंतर यांच्या बायका आणि ह्या कॉन्स्टेबलच्या वर्षात पाप. EWS गरीब आहेत का रे? काय रे निजामी गरीब आहेत. आणि हा आदिवासी का श्रीमंत आहे. SC STला 50चा गुन्हा प्रूव्ह करा. तुम्ही करा रे प्रूव्ह. आणि 85 करोड 5 किलोनी दादांनो. 13 कोटी पोरं यांना जेलमध्ये टाकून यांचा CCNPR करून. अरे कुठं आहे तुमचा व्होटिंगचा अधिकार? आणि फ्रॉड इलेक्शन सगळं संपलं. अशी मारू भोसडीच्या नाही ना आता घरात घुसून. काय शरम वाटते का? कारण आमच्या बुद्धीला तुम्ही पशुपक्षासाठी निचे नेलाय. हे बघा ना, डॉक्टर, इंजिनियर, मुंगवेकर, कसबेकर, नरेंद्र जाधव, श्याम मानव मेला. आणि पुण्यातले संविधानवादी सगळे मेले. गू खायला जातात तिथं, पाणी प्यायला नंगा साधू आणि हाकतात तुमचे कुत्रे तरी. आणि त्यांचं संविधान पाहिजे. हरामखोर लोकांनो, काय मूर्ख बनवता का रे प्रेसवाले गांडू लोकांनो?
कापून काढू तुम्हाला पण आता. त्यानंतर तुझ्या बायका 30% राज करायला त्या आरती साठेसारखी. फुलेच्या चित्रपटाला बामणाच्या बायका म्हणतात जय परशुराम ज्याने खून केला. आणि डव्या येणार आहे कुठं आहे ब्रह्मा ते दाखवा ना. ते लता मंगेशकर मध्ये मी गाणं नाही म्हणणार. एका बाईला मारून टाकलं 2 पोरं देऊन. तुपे साहेबांनी जागा त्याच्यासोबत पैसे घेता आणि भारतरत्न घेता. आणि यांच्या बायका सुद्धा कूर झालेल्या आहेत. आणि विमाननगरला बघा 31 डिसेंबर 25ला त्या 3 टप्परवाला बनियाचा औलाद अग्रवाल 18 वर्षाचा खालच्या 1.5 करोडनी MP चा एक इंजिनियर आणि दुसरी पोरगीला मारून टाकलं. आणि 800 कोटीचा त्याच्याकडे प्रॉपर्टी आणि त्याच्या बायकोचं रक्त. आणि हे गांडू लोक हे आतंकवादी पोलीस कमिशनर देशद्रोही आतंकवादी आणि हे SDO आणि हे जज लोक बसले आहेत. रक्त जाते तिथं. अरे काय चाललंय या महाराष्ट्रात. 1000 वर्ष दिलं आणि दादांनो 1 नेशन 1 इलेक्शन आणि EVM काय बाकी राहिलं रे. आणि तुमच्या प्रॉपर्ट्या मस्ती करत आहेत हे आमचे शिकलेले लोक. कशामुळे झाले रे. शेतीवाले आमदार खासदार गांडू लोकांना शरमदार. यांच्यासाठी सोल्युशन आहे दादांनो माझ्याकडे. बघा काँग्रेस BJP अलायन्सचे MP ML लोकांचं जेवढे काही संविधानाला मानतात आणि 90% मूल निवासी SC ST OBC गरीब मराठा बहुजनांच्या लोकांनो ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सोबत या महाराष्ट्रातल्या लोकांनो EVM आणि जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात सर्व संविधानवादी लोकांनी मिळून जन आंदोलन करून आपल्या देशातील कुठल्याही जाती धर्माची मुलगी त्यानंतर सून आई मुलाच्या स्वाभिमानासाठी वेळ आली ना भीमा कोरेगावकडून बलिदान करू. आजादी की तिसरी लढाई. जय शिवराय जय भीम जय संविधान. त्यानंतर बाबासाहेब म्हटले होते मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. 100 दिन भेड़ बकरे के समान जीने से 1 दिन शेर के समान जीना है. गुलामों को गुलामी की जानकार करके दो. मी ते काम करतोय. स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय इंसानियत मानवता ह्युमॅनिटी करता मरून जाईल पण बोलत राहील. त्यानंतर कांशीरामजीने म्हटलं होतं मैं समाज को जगा रहा हूं. मी पण तेच काम करतोय. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं जिथपर्यंत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांच्या हातात संविधानाची अंमलबजावणी अधिकार आपला न्याय नाही मिळणार. संविधान किती खराब असू द्या जर त्याची अंमलबजावणी करणारे लोक संविधानाला मानणारे असतील स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय या कुठल्याही जातीच्या असो कुठल्याही धर्माच्या सगळ्यांनी मिळून मी सोन्याची चिडिया करतो महाराष्ट्राला. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरचा मागे आहे. आणि अन्याय अत्याचार आहे का महाराष्ट्रातले. 1979 पासून मराठवाडा विद्यापीठ आंबेडकर शेकडो लोकांची कत्तल केली. हा निजामी मराठ्याचा औलाद. या लोकांना शरम नाही आहे. दीक्षाभूमी विकून टाकली. बाबासाहेबाचे देशद्रोही लोक आहेत. त्यानंतर 94 नोव्हेंबरला नागपूरमध्ये BJPची गव्हर्नमेंट यायला 114 निरपराध आदिवासींना मारलं दादांनो. गव्हर्नमेंट आली जुलै 97ला घाटकोपरला 10 लोकांना मारून टाकलं. मनोहर कदमला सोडलं. 2004 मध्ये खैलरांजी कांड हा आतंकवादी देशद्रोही तेली कुणबीचा गुंडा मवाली जगातला टेररिस्ट BJPचा खासदार काँग्रेसचा अध्यक्ष नाना पडोळे. एक मेरिटची पोरगी आईच्या गुप्तांगोमध्ये लाकडं मारलं. एक अंधा भाऊनं मेरिटच्या भावाला मारून टाकलं. कोणाची गव्हर्नमेंट आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची. बघा चेक करून त्याला आदर्श गाव म्हणून बक्षीस देतात. किती क्रूर लोक आहेत. हेमंत करकरे बघा कांड श्रीकृष्ण आहे काळा दादांनो काय आहे. हा उज्ज्वल निकम गुंडा मवाली आतंकवादी खैलाजी कांडमध्ये गु खाल्लं आणि तिथं गु खाल्लं. करा अटक मुश्रीफ साहेबांना. जज लोयाला मारलं. निरंजन टकलेला अटक करा. काय चाललंय इथं. अरे आम्ही तर जनावर आहोत. आणि हा ललित प्रभात पहिलगाममध्ये दादांनो 26 महाराष्ट्राच्या पोरांना मारलं माणसांना. आणि हा हरामखोर हे चारेच्या चारी पार्ट्या. अरे कमीत कमी तुम्ही केशवराव ठाकरेचा औलाद हो न बाळासाहेबाचा औलाद हो. अरे या तुमचा आजोबा होता बाबासाहेबाला साथ देणारा. या बाळासाहेबासोबत लोकांनो फुकट शिक्षण देतो तुम्हाला. कुठल्याही जाती धर्माचा असो कोणी असो कर्ज माफ करतो ज्या दिवशी बाबासाहेब असलं तर. अरे एवढा पैसा या जगातला सगळ्यात श्रीमंत आहे दादांनो. दाभोलकरला मारलं. पानसेला जो आला आडवं त्याला गोपीनाथ मुंडेला संपून टाकलं. काय चाललंय या महाराष्ट्रात. आणि हे दंगा करायला निघाले. हा भुजबळ हा हाके एवढी अक्कल नाही. खडकी आणि खडकी. अरे या अहिल्याबाई होळकरचा हात निघाला आहे दुसरा आदिवासी. त्यानंतर सगळ्या लोकांना या
ही आझादीची तिसरी लढाई आहे. अशा प्रकारे आपण या महाराष्ट्राला सोन्याची चिड्या करून सगळ्यांना न्याय देऊ. परत एकदा विनंती करतो मी गरीब मराठ्याच्या लोकांनो, गरीब ओबीसीच्या लोकांनो, हे समाजातले जे आतंकवादी देशद्रोही आहेत ना, पॉलिटिक्सवाले आमदार काही जास्त नाही आहेत दादा, 1% पण नाही आहेत. हे गांडू लोकांना सगळ्यात बदमाश ह्या प्रेस मीडियाला वॉर्निंग देतो आज. या बाळासाहेब आंबेडकर सोबत तुम्हाला सगळ्यांना देतो, तुम्ही दंगा नका करू. हात जोडून विनंती आहे माझ्या आया बहिणींनो, हे कोणाच्या बापाचे झालेले आहेत. आणि यांना सांगतो मी, या RSS आणि या 10% लोकांना, निजामी मराठ्यांच्या अवलादांना, या आदिवासींना, करोडो लोकांच्या लाईफ कोणत्या कायद्यात बसते रे? सुप्रीम कोर्टचे आतंकवादी, देशद्रोही, पोलीस कमिशनर, SDO आणि आरती भारतीसाठी जज बसलेले आहेत. सांगा, आम्ही गरीब आहोत का त्याच्यापेक्षा श्रीमंत आहोत? हां, केली का ओबीसी जनगणना? घ्या ना. आणि त्याच्यानंतर ब्राह्मण क्षत्रिय गरीब आहेत, ही कांशीरामची पार्टी विकल्या गेली आहे फ्रॉड इलेक्शनमध्ये. चला दादांनो, अशा प्रकारे या बाळासाहेबाच्या सोबत बहुजन वंचित आघाडी आणि दुसरी कांशीराम आझाद समाज पार्टी. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आझादी की तिसरी लढाई. चंद्रकांत सहारकर, यूट्यूब चॅनल, फेसबुक. चला, आजच्यासाठी एवढंच.